घटना आहे छत्रपती संभाजीनगरमधील। आता सोन्यासारखा संसार, 2 विवाहित मुलांची आई, पण पती झोपेत असताना तिनं असं काही जे केलेलं आहे ते पाहून संपूर्ण छत्रपती संभाजीनगर हादरून गेलं। अक्षरशः पोलिसांच्या पायाखालची जमीनसुद्धा सरकली। पोलिसांना सुद्धा धक्काच बसला की पतीसोबत पत्नी असं वागेल असं पोलिसांना कधीच वाटलं नव्हतं। नक्की काय घडलं ते पाहूयात। त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता या पती पत्नींचा सोन्यासारखा संसार सुरू होता। विवाहित असल्यामुळे 2 मुलांची ती आई सुद्धा होती। परंतु त्यानंतर जीवनात असं काही चित्र पलटलं की अक्षरशः बायकोनेच नवऱ्याला झोपेत असताना अक्षरशः संपवून टाकलं। परंतु तिनं असं का केलं आणि कशा प्रकारे केलं ते पाहून सर्वांना धक्काच बसला। सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। मग असं या घटनेत काय घडलं ते पाहूयात। प्रकार समजल्यानंतर नागरिकांना कळताच नागरिकांनी प्रियकराला चांगला चोप दिला। तर यावेळी पत्नी मुलासह पसार झाली आहे। या प्रकरणी पत्नी आणि प्रियकराविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आता हा प्रकार समजल्यानंतर नागरिक चांगले संतापले होते। आता ते का संतापले होते ते पहा। शीला सुरेश खालापुरे, असं वय वर्ष 36, कोमलनगर येथे पेडगाव येथे राहत होती। तर प्रियकर राजू भानुदास खैरे असं आरोपींची नावे आहेत। म्हणजे पत्नीचं नाव शीला आणि आरोपीचं त्या प्रियकराचं नाव राजू असं होतं। तर सुरेश हा पती जो होता, सुरेश श्रीमंत खालापुरे, वय वर्ष 42, तो रिक्षा चालवत होता। तो रिक्षा चालक असून ते कुटुंबासह कोमलनगर येथे राहतात। आता रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात। मग रिक्षा चालवणारे सुरेश जे होते त्यांनी फिर्याद दिली की सुरेश हे रिक्षा चालक असून ते कुटुंबासह कोमलनगर इथे राहतात। त्यांची आरोपी पत्नी शीला ही वाळूज MIDC मधील कंपनीत काम करते। त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा आहे। खालापूर यांच्या 2 मोठ्या मुलींचे विवाह झाले होते। आता पत्नी जी होती ती MIDC मध्ये काम करत होती। ती दररोज जायची। त्यानंतर काही दिवसांपूर्वी शीला हिने कंपनीतील काम सोडून दिले, दुसऱ्या ठिकाणी काम सुरू केले होते। आरोपी शीला आणि राजू यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रेम संबंध होते। या प्रेम संबंधात शीला यांनी सुरेश हा अडसर ठरत होता। म्हणजेच पती जो होता त्यांच्या नात्यामध्ये अडसर ठरत होता। यामुळे दोघांनी मिळून शीलाच्या पतीचा खून करायचा प्लॅन रचला। मग दरम्यान 2 ऑगस्ट रोजी राजू हे जेवण करून पलंगावर झोपले होते। याच वेळी आरोपी शीला हिने घरचा दरवाजा उघडा ठेवून प्रियकर राजूला घरात बोलवले। राजू घरात आल्यानंतर शीलाने दरवाजा लावून घेतला। ठरलेल्या प्लॅननुसार खून करायचा असल्यामुळे झटापटीचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी शीलाने घरातील टीव्हीचा आवाज वाढवून ठेवला। आरोपी पत्नीने सुरेश याच्या तोंडावर उशी ठेवून दाबण्याचा प्रयत्न केला। यावेळी आरोपी जो होता म्हणजे प्रियकर जो होता राजू याने गळा आवळण्याचा प्रयत्न केला। तिघांमध्ये झटापट झाल्याने सुरेश हे भिंत आणि पलंगाच्या मधोमध पडल्याने आरोपींना गळा आवळता आला नाही। यावेळी आरडाओरडा झाल्याने वरच्या मजल्यावर राहणारे घरमालक विशाल जाधव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनी गल्लीतील नागरिकांना आवाज देत बोलवले। हा प्रकार समजल्यानंतर नागरिकांनी आरोपी राजू याला पकडत चांगला चोप दिला। या घटनेनंतर घाबरलेल्या आरोपी जी शीला होती आणि 9 वर्षाचा मुलगा होता, मुलाला घेऊन ती घटनास्थळावरून पळ काढला तिने आणि ती पळून गेली। नवऱ्याला काही मिनिटे अगदी श्वाससुद्धा घेता येत नव्हता, त्याला बोलता येत नव्हतं, त्याचा जीव जाणारच होता। परंतु थोडक्यात तो पलंगाच्या मधोमध अडकला आणि त्यानंतर त्यांना गळा दाबता आला नाही। मग त्यानंतर नवऱ्याने आरडाओरडा केला। आरडाओरडा केल्यानंतर घरमालक जे होते ते वरच्या मजल्यावर राहत होते आणि त्यानंतर त्यांनी खाली पळ घेतला आणि त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी गल्लीतील नागरिकांना आवाज दिला। मग हा प्रकार समजल्यानंतर नागरिकांनी आरोपी राजूला पकडलं आणि त्यानंतर चांगलाच चोप दिला। या घटनेनंतर ही घटना सर्व बायकोने पाहिली। आता बायकोला वाटलं की आपलं काही खरं नाही।
त्यानंतर तिने आपल्या मुलाला कडेवरती घेतलं आणि धावत घटनास्थळावरून पळ तिने काढला. तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे. सोन्यासारखा संसार होता. 2 विवाहित मुलींची आई ती होती. पती झोपेत असताना प्रियकराला बोलवलं आणि त्यानंतर घरी त्यांच्यामध्ये तिघांमध्ये खूप मोठी झटापट झाली. बायकोने उशीवरून दाबली, परंतु प्रियकराला गळा आवळता आला नाही, कारण की भिंत आणि पलंगांच्या मधोमध पडल्याने नवऱ्याचा गळा आरोपींना आवळता आला नाही. त्यामुळे नवऱ्याने लगेच आरडाओरडा केला. त्यामुळेच त्याचा जीव वाचलेला आहे. त्यानंतर काही मिनिटे त्याला अगदी श्वास घेता येत नव्हता, अक्षरशः बोलताही येत नव्हतं. त्यानंतर आरोपीला म्हणजे त्या प्रियकराला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला आणि त्यानंतर बायको जी होती ती मुलाला घेऊन पसार झाली. तर अशी ही संपूर्ण घटना होती. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जर तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.